मी श्रद्धा टपाल. टिटवाळा न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. टिटवाळ्यातील वेदव्यास इंग्लिश मीडियम शाळेत प्रवेश सुरू. विवेकानंद एज्युकेशनल ट्रस्टचे वेदव्यास इंग्लिश मीडियम स्कूल व लिटिल वेदास श्री प्रायमरी इंग्लिश या शाळेत सन 2026-27 या शैक्षणिक सालासाठी नो डोनेशन नो डिपॉझिट या तत्वावर ऍडमिशन सुरू आहे. सदर शाळेत प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी ग्रेड 1ली ते 10वी पर्यंत वर्ग सुरू आहे. सदर शाळेत सायंटिफिकल, टेक्निकल, स्पोर्ट्स, डिसिप्लिन, आर्ट, एज्युकेशन, ह्युमन सायन्स यावर भर दिला जातो. तर विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक तसेच आध्यात्मिक विकासाकडे विशेष लक्ष दिले जाते. सदर शाळेत मोजक्याच जागा शिल्लक असून पालकांनी त्वरित त्याचा लाभ घ्यावा. संपर्कासाठी शाळेच्या लिटिल वेदास प्री प्रायमरी स्कूल, गणराया सोसायटी, साईबाबा मंदिर जवळ, टिटवाळा पूर्व या ठिकाणी संपर्क साधावा किंवा शाळेच्या 98 92 22 30 46 या नंबरवर संपर्क साधावा. मसाजच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायाच्या रॅकेट प्रकरणी गुन्हे शाखेने वसई पश्चिम मधील व्हाईट लिली लक्झरी स्पा अँड वेलनेस सेंटरवर छापा टाकलाय. व्हाईट लिली स्पा सेंटरच्या एका महिला व्यवस्थापिकेला अटक तसेच एका स्पा सेंटर मालकाचा शोध सुरू आहे आणि 3 मुलींची यात सुटका आहे. आज मीरा भाईंदर वसई आणि विरार पोलीस आयुक्तालय विशेष बाल संरक्षण आणि महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील महिला अत्याचार प्रतिबंधक काळजी सेलच्या पथकाला मुंबईतील एका स्वयंसेवी संस्थेकडून माहिती मिळाली की वसई पश्चिम येथील माणिकपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सन सिटी पोलीस चौकी, ऋषभ टॉवर, दुकान क्रमांक 12 जवळील व्हाईट लिली लक्झरी स्पा अँड वेलनेस सेंटर मध्ये वेश्या व्यवसाय चालवला जात होता. एका वेलनेस सेंटर मध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचे रॅकेट चालवले जात आहे. MIBVच्या महिला अत्याचार प्रतिबंध विशेष बाल संरक्षण आणि महाविद्यालय कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल मुंडे गुन्हे शाखा आणि त्यांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून व्हाईट लिली लक्झरी स्पा अँड सेंटर वर छापा टाकला. एका महिला व्यवस्थापिकेला ताब्यात घेतलंय आणि वेश्या व्यवसायाच्या दलदलीतून 3 पीडितांची सुटका केली आहे. व्हाईट लिली लक्झरी स्पा अँड वेलनेस सेंटरची व्यवस्थापिका व्हॉट्सअपद्वारे ग्राहकांना व्हिडिओद्वारे कॉल करून त्यांना प्रत्यक्ष मुली दाखवत असे आणि त्यानंतर 8 ते 12 हजार रुपयांच्या मोबदल्यात त्यांना वेश्या व्यवसायाच्या सेवा पुरवत असे. अटक केलेल्या महिला व्यवस्थापिका आणि स्पा सेंटरच्या मालकीणीने हे अवैध वेश्या व्यवसायाचे जाळे कसे उभारले याचाही पोलीस तपास करीत आहे. प्राथमिक तपासात असे सूचित होते की हे प्रकरण मसाजच्या नावाखाली चालणाऱ्या एका मोठ्या वेश्या व्यवसाय टोळीशी जोडलेले असू शकते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल मुंडे आणि त्यांचे पथक मानवी तस्करी आणि वेश्या व्यवसायासारख्या घृणास्पद गुन्ह्यांविरुद्ध एक कडक संदेश देत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल मुंडे आणि त्यांच्या पथकाने व्हाईट लिली लक्झरी स्पा अँड वेलनेस सेंटरच्या अटक केलेल्या महिला व्यवस्थापिकेवर आणि फरार मालकीणीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 143(3), 3(5) आणि पिटा कायद्याच्या कलम 3(4) आणि 5 अन्वये कायदेशीर कारवाई केली असून 3 पीडित मुलींना सुरक्षित महिला सुधारगृहात पाठवण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू ठेवली आहे. MBVV पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकारी, गुन्हे शाखेचे DCP संदीप डोईफोडे सर, ACP मदन बल्लाळ सर, महिला अत्याचार प्रतिबंध विशेष बाल संरक्षण आणि कलाजी सेलचे मीरा भाईंदर वसई विरारच्या वरिष्ठ PI शीतल मुंडे मॅडम, PSI संदीप शिंदे सर, ASI राजाराम आसवले, हेड कॉन्स्टेबल चेतन राजपूत, महिला पोलीस कॉन्स्टेबल निशिगंधा मांजरेकर, शीतल जाधव मॅडम, PC ललित पाटील आणि गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे पालघर जिल्ह्यातील वसई पश्चिम येथील व्हाईट लिली लक्झरी स्पा अँड वेलनेस सेंटर मध्ये मसाजच्या नावाखाली चालणाऱ्या व्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आणि BNS व PITA कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई केली आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.